रुपयाचं पारितोषिक सन्माननीय अजितजी माळी आणि त्याचप्रमाणे सन्माननीय जयेंद्रजी भगत यांच्यातर्फे प्रत्येकी 1000 असे 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. फक्त गोलंदाजी टाकली तर संजय यांच्यासाठी संदेश संदेश पाटील यांनी फक्त जर गोलंदाजी टाकली तरीही त्यांना 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. धन्यवाद. त्यांच्या हस्ते ना आला संकल्प आला. चला माझी नम्र विनंती आहे संकल्पाला की त्वरित आपलं पारितोषिक घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा आपण मैदान बोलूया. नवीन सामना आपण पाहणार आहोत. येस, मॅच इज ऑन. पहिलाच चेंडू आपण पाहतोय प्रसाद यांचा. प्रसाद यांनी नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या वरून तटवलेला चेंडू जातोय सीमा पार आणि पहिल्याच चेंडूवर 4 धावा. आणि अजितजी आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देण्यासाठी इथे यावं. सन्माननीय सदस्य अर्थात चेंडरे ग्रामपंचायत माजी सदस्य सन्माननीय अजितजी माली क्रिकेटचे एक जाणकार. तर क्रिकेट किंवा कबड्डी असेल एक मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून झाली होती. आपण पाहिलं होतं 2 वेळा झाली होती आणि या वर्षी सुद्धा एक मोठी टुर्नामेंट अजितजी माळी म्हटलं आणि तो जयेंद्र भगत. 2 शब्द फक्त 2 शब्द कारण आपण एवढी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्पर्धा डिक्लेअर करतो, आम्ही बोलतो तशी एका पक्षामध्ये करून दाखवतो आणि पुढल्या वर्षी नक्की याच्यापेक्षा मोठी स्पर्धा वेळ आली तर नाही होईल प्रीमियर लीग एवढंच बोलतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याला म्हणतात आत्मविश्वास. याला म्हणतात मित्रांनो खऱ्या अर्थानं एक प्राण पुष्कर सच्चा क्रिकेट रसिक, एक सच्चा क्रिकेट वेडा. धन्यवाद सर.
यानंतर एका सत्कार मूर्तीचा सत्कार होणार आहे. अर्थात आमच्या पंचकृषीत ज्यांनी कबड्डी क्षेत्रात संपूर्ण रायगड जिल्ह्यात आमच्या गावाचं नाव उज्ज्वल केलं असा स्वप्नील वेले यांना नम्र विनंती करतो की त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे, आपला सत्कार स्वीकारायचा आहे. स्वप्नील वेळे आपल्या या पंचक्रोशीतील एक मोठा खेळाडू अर्थात कबड्डी या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या गावाचं नाव मोठं केलंय. संपूर्ण रायगड जिल्ह्याचा एक संघ आहे आणि त्या संघामध्ये स्थान मिळवणं नक्कीच फार मोठा अभिमानाचा हा एक क्षण मी म्हणेन. मी स्वप्नील वेळे यांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं आणि आपलं इथे यथोचित असं स्वागत आणि सत्कार केला जाणार आहे. सन्माननीय अजितजी माळी यांना पुन्हा एकदा मी विनंती करतोय. त्याचप्रमाणे बबनचे यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा यावं आणि स्वप्नील यांना शुभ आशीर्वाद देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवावा, त्यांना आशीर्वाद द्यावे आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुद्धा द्याव्यात. स्वप्नील वेळे वेलकम, मनपूर्वक तुमचं अभिनंदन मित्रा. अप्रतिम रायगड जिल्ह्याच्या स्क्वॉड मध्ये आपल्या या छोट्याशा गावातील एक खेळाडू आपण पाहतोय ज्याची निवड झालेली आहे आणि त्याचं नाव स्वप्नील वेळे. तो असाच दिवसेंदिवस मोठा हो आणि एक दिवस महाराष्ट्राच्या स्क्वॉड मध्ये तुझं नक्कीच सिलेक्शन हो अशी ईश्वरचरणी माझी प्रार्थना असेल. आपल्या अलिबागचं नाव, आपल्या गावाचं नाव फार मोठ्या उंचीवरती घेऊन जाओ अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आपण पाहतोय मायेची शाल आणि त्याचप्रमाणे मंगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन इथे स्वप्नील वेळे यांचा इथे सत्कार केला जातोय, सन्मान केला जातोय. धन्यवाद, सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि आता मात्र आपण वळणार आहोत पुन्हा एकदा मैदानावरती चालू असलेल्या सामन्याकडे. धन्यवाद. धन्यवाद यासिन सर. मैदानात बोलूया. मैदानात सुरू असणारा सामना प्राण पुष्कर 11 वाडगाव अर्थात या संघाचे संघमालक आहेत आदरणीय जयेंद्र भगत. त्याचप्रमाणे विरुद्ध तांबडा मारुती तळवली या संघाचे संघमालक आहेत अर्थात संदेश पाटील. या दोन संघांमध्ये आपण मित्रांनो सामना पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना प्राण पुष्कर 11 वाडगाव या संघाची धावसंख्या झालेली आहे अर्थात 14. आयोजकांकडून माझी नम्र विनंती असणार आहे, जे ब्लॅक स्क्रीनच्या खाली रसिक वर्ग बसलेला आहे, क्रिकेट रसिक वर्ग बसलेला आहे, कृपया त्यांनी बाजूला बसायचं आहे. थोडं आयोजकांना सहकार्य करा. धन्यवाद मित्रांनो. माझ्या विनंती केल्यानंतर लगेच आपण इथे त्या सूचनेचं पालन केलं. असंच सर्व रसिक प्रेक्षकांनी सहकार्य करा. आम्हाला आपल्या सहकार्याची खूप अपेक्षा आहे. यावेळी धावसंख्या 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय अर्थात प्रथम फलंदाजी करत असताना प्राण पुष्कर 11 वाडगाव संघाची धावसंख्या अर्थात 14. या संघाचे संघमालक इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत अर्थात आपल्या सर्व तरुणांचे आधारस्तंभ आदरणीय जयेंद्र भगत. दरम्यान दुसऱ्या षटकाचा प्रारंभ होतोय. दुसरं षटक घेऊन आलेल्या संघाकडून गोलंदाज नीरज अतिशय जे मोठ्या वटवृक्षाखाली रसिक वर्ग बसलाय त्यांनी थोडी काळजी घ्या जेणेकरून काही दगड वगैरे खाली पडू नये, कारण खाली सुद्धा क्षेत्ररक्षक बसलेले आहेत. बसा तुम्ही शांत, फक्त खालच्या रसिक वर्गांची काळजी घ्या. धन्यवाद. धाव संख्या 14. दरम्यान पुढला चेंडू नीरज यांचा राऊंड विकेट. यावेळी जागच्या जाग्यावरून तटवलेला चेंडू आपण पाहतोय थेट जातो या क्षेत्ररक्षकाच्या हातात. इथे मात्र साधा सोपा झेल सुटत असताना नेहमीच यासिन सर म्हणतात क्षेत्ररक्षण अर्थात क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. अर्थात ज्या संघामध्ये उत्तम क्षेत्ररक्षण आहे तो संघ नेहमीच पुढे जातो. अर्थात धावसंख्या पुन्हा एकदा 2 नि वाढते. धावसंख्या 16. पुन्हा एकदा नीरज बॉलिंग मार्कवर सज्ज आहे.
राऊंड विकेट गोलंदाजी करेल. यावेळी साई अतिशय सुंदर रीतीने चेंडू तटवतोय, परंतु चेंडू पाहिजे जसा मिडल ऑफ द बॅट येत नाही. अर्थात या चेंडूचं रूपांतर मोठ्या फटक्यात होत नाही आणि कुठेतरी एकाच धावेवर थांबावं लागत आहे. धावसंख्येत एकेने भर, धावसंख्या 17. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय 17 धावा. अर्थात आपण पाहतोय आजच्या दिवसातील खास वैशिष्ट्य, मुख्य पंचांच्या भूमिकेत अष्टमकर पंच अर्थात डान्सिंग अष्टमकर पंच, ज्यांनी आतापर्यंत अतिशय चांगल्या रीतीनं रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. अर्थात याचं श्रेय जाईल आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय उपाध्यक्ष सागर गुरव यांना, कारण त्यांनी खास त्यांना आमंत्रण दिलं, स्पॉन्सर केलं. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय नीरज दुसऱ्या षटकासाठी आलेले आहेत. अर्थात धावसंख्या झालेली आहे 17. पहिल्या षटकात 14 धावा खर्च केल्या. त्यानंतर नीरज आपण पाहतोय दुसरा षटक घेऊन आलेले आहेत. यावेळी पुन्हा एकदा पुढला चेंडू इथे मात्र ओहो, चेंडू जातोय लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा अनोख्या स्टाईल मध्ये हा इशारा. हा चेंडू स्वेर आहे. धावसंख्येत एक अवांत धावेची भर, धावसंख्या 18. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना प्राण पुष्कर 11 संघाचे अर्थात जेंद्र साहेब भगत यांच्या या संघाची धावसंख्या 18. पुन्हा एकदा पुढला चेंडू स्लोवर फुल टॉच पद्धतीचा चेंडू, बॅटची एज घेऊन चेंडू मात्र थर्ड मॅनच्या दिशेने एक धावेसाठी. धावसंख्येत एका धावेने भर, धावसंख्या 19. षटक क्रमांक दुसरं सुरू. आपण पाहतोय रुपेश व साई अशी दोन फलंदाजांची जोडी वडगाव संघाकडून. नॉन स्ट्राईक एंडला साई, तर स्ट्राईक एंडला रुपेश. रुपेश हा अतिशय चांगला गोलंदाज म्हणून गणला जातो. यावेळी पुढला चेंडू इथे मात्र पाहूया नीरज उलट्या दिशेने झेल घेतोय. उलट्या दिशेने झेल घेणं खूप कठीण असतं, परंतु अतिशय सुंदर झेल, फलंदाज बाद. आल्या मात्र नीरज यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. नक्कीच कुठेतरी दोन्ही फलंदाजांना इथे मात्र धावे पासून वंचित ठेवलं. नीरज यांची जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट, पुढला चेंडू फुलटॉच पद्धतीचा चेंडू. अर्थात इथे मात्र पुन्हा एकदा झेल, नीरज यांच्या पदरात पुन्हा एकदा यश, जबरदस्त गोलंदाजी.
च्या हॅट्रिक साठी आदरणीय जेंद्र भगत, अजित माळी व गणेश गावडे यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. वल्लभ यांचा पुढला चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतोय अप्रतिम झेल आणि फलंदाज बाद. नक्कीच मित्र हो, आपण पाहतोय राजू दादा सगळ्यांना सब परिचित आहे. राजू भगत हा जर फलंदाजासाठी उतरला तर आणि षटकार लगावला तर 3000 रुपयाचं पारितोषिक. फलंदाजीसाठी उतरून षटकार लगावला पाहिजे. 3000 रुपयाचं पारितोषिक. अर्थात आदरणीय अजित माळी, जेंद्र भगत आणि गणेश गावडे ही त्रिमूर्ती व्यासपीठावर बसलेली आहे. यावेळी वल्लभ नक्कीच एक जबरदस्त गोलंदाजी करतोय. तमाम रसिक प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतोय. ज्या पद्धतीने आपण गोलंदाजी आज त्याची पाहतोय, नक्कीच वाखाणण्याजोगी गोलंदाजी. कुठेतरी फलंदाजांना नक्कीच खऱ्या अर्थाने थांबवलेला आहे. धावसंख्या इथे थांबलेली आहे. धावसंख्या 26 रन ऑन स्कोर बुक. यावेळी आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना प्राण पुष्कर 11 वडगाव संघाची धावसंख्या झालेली आहे 26. तिसऱ्या षटकाची समाप्ती. येणारे शेवटचे 6 चेंडू अर्थात महत्वाचं षटक आपण इथे पाहणार आहोत. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर तांबडा अमरावती तळवली या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारून प्राण पुष्कर वाडगाव या संघाला प्रथमतः फलंदाजी करण्याची संधी दिली. फलंदाजी करत असताना आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. संदेश पाटील पुरस्कृत तांबडा मारुती तळवली संघ आपण पाहतोय. यावेळी खंडाले ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अर्थात अध्यक्ष आदरणीय रुपेश वर्तक, उपाध्यक्ष सागर गुरव, खजिनदार अजय ठाकूर, रितेश नाईक, समालोचक विजय पाटील व इतर सर्व सदस्य नक्कीच खूप मेहनत करत असतात.
नक्कीच मित्रांनो, आपल्यासाठी या स्पर्धेसाठी आणखीन एका दानशूर व्यक्तीने देणगी दिलेली आहे, अर्थात वस्तुरूपात ती देणगी आलेली आहे. अंतिम मेगा फायनल साठी आदरणीय प्रणय भगत यांनी, श्रीकृपा ऑप्टिकचे मालक आदरणीय प्रणय भगत यांनी 16 सनग्लासेस अर्थात गॉगल्स दिलेले आहेत. आयोजकांकडून त्यांचं मनपूर्वक आभार. आयोजक त्यांचं शतशः ऋणी आहे. धन्यवाद. फलंदाज बाद. दोन चेंडू झालेत ना. धाव संख्या 27. यावेळी पुन्हा एकदा रुपेश गिजे उर्फ बाला स्ट्राइक एनला आपण पाहतोय. बाला याच्या विषयी सांगायचं वैयक्तिक तर बाला हा सुंदर गायक आहे. आपण पाहिलं त्यांचं गाणे व्हॉट्सअपवर, अतिशय सुंदर गाणे त्यांनी गायलं होतं. अर्थात वाडगावमध्ये तसं पाहिलं तर खरोखर अनेक कलाकारच आहेत. 2 मिनिटाची अवधी आहे. 12वा प्रतिनिधी 12वा खेळाडू पॅन्डल मध्ये आला नाही तर पॅनल्टी कंपल्सरी आहे. प्राण पुष्कर वाडगाव संघाला, सर्व संघांना. वीरेंद्र नाईक यांच्याकडून विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळी पाहूया एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु ज्या पद्धतीने रुपेश गिजे धावले जणू काही त्यांच्या रूपाने पीटी उषा धावत आहे. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. धावसंख्येत एका धावेची वाढ. धावसंख्या 28 धावा धावफलकावर. प्रथमतः फलंदाजी करत असताना प्राण पुष्कर जेंद्र भगत पुरस्कृत वाडगाव संघाची. यावेळी पुढला चेंडू, यावेळी गोंधळून टाकणारा चेंडू आपण पाहतोय. फलंदाजाला चेंडू हा अजिबात समजत नाही. चेंडू जातो यष्टी रक्षक अर्थात आपल्या सर्वांचे लाडके समालोचक जितू म्हात्रे यांच्याकडे. जितू म्हात्रे क्रिकेट बद्दल जबरदस्त प्रेम. जयदीप यांनी जर षटकार लगावला तर मोहित महेश पाटील मॅन फ्रॉम सागाव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. यावेळी पुढला चेंडू, यावेळी मात्र विकेश वल्लभच्या पावलावर पाऊल ठेवून त्याचीच भूमिका साकारतोय. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला आज नक्कीच जितू म्हात्रे खुश
लवली फायटर्स या संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन लवकरात लवकर टॉस करून घ्यावा. संतोष कणगुटकर पुरस्कृत काळोशी या संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. चला आपण लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर मित्रांनो, आपण वळणार आहोत मैदानाकडे. मैदानामध्ये आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये सन्माननीय कल्याणी सर आणि प्रकाश अष्टमकर डान्सिंग अंपायर. जिंकण्यासाठी माझे गुणलेखक प्रवीण अजय ठाकूर मला सांगत असताना निर्धारित 4 षटकांमध्ये फक्त 28 धावांची गरज. 28 धावा झालेल्या आहेत. 29 धावांची गरज. कंपल्सरी आपल्याला चेस करावं लागेल. त्यासाठी 29 धावा काढणं फार महत्त्वाचं असेल. परंतु तसं म्हटलं तर अगदी सोपं असं आव्हान. 24 चेंडू आणि 29 धावा या फास्ट क्रिकेटमध्ये अगदी सहज पूर्ण केल्या जाऊ शकतात. हे बऱ्याच वेळा आपण पाहिले. तो चलिए दोस्तों, हम मैदान में चलते हैं. अंपायर जी का इशारा आता हुआ तमाम मेहमान पैंडॉल में यहाँ पे बैठ चुके हैं. शामियाने में यहाँ पे इस मैच का आनंद ले रहे हैं. सम्माननीय जयेंद्र भगत जी, जिन्होंने इस मैदान के लिए बहुत मेहनत की है, बहुत सारा समय और उसी के साथ आर्थिक भार भी अपने कंधों के ऊपर उन्होंने लेते हुए इस मैदान को बनाया है खेलने के लायक. और उसी के साथ उनके सभी दोस्त, उसमें सम्माननीय माली सर, इनका भी मैं नाम जरूर लेना चाहूँगा. मैच शुरू हो चुका है. पहली गेंद वाइड करने के बाद दूसरी गेंद ऑफ स्टंप पर शॉट ऑफ लेंथ थी. इनसाइड आउट खेलने के लिए जगह बनाई थी और कवर के ऊपर से उस गेंद को खेल दिया था, मगर डीप कवर में फील्डर तैनात. आणि तत्पूर्वी इथे एक पारितोषिक आलेलं आहे. तांबडा मारुती तळवळी या संघासाठी पारितोषिक असणार आहे. सन्माननीय विवेक नाईक तळवळी, रायगड पोलीस मध्ये कार्यरत असलेले, यांच्यातर्फे हे पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारास 100 रुपये आणि हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक इथे आलेलं आहे. धन्यवाद. तो चलिए दोस्तों, हम मैदान में चलते हैं फिर से एक बार. जहां पे जीतने के लिए मात्र 29 रनों की जरूरत, मगर रुपेश जो कि पहला ओवर लेके आए हैं, उन्होंने अब तक काफी प्रभावित किया है. बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक खेलने से वंचित किया है. 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद दोनों भी बल्लेबाज अब तक कोई बड़ा स्ट्रोक लगा नहीं पाए. रुपेश राइट आर्म ओवर द विकेट. फिर से एक बार. जी हां, अपने घुटने के बल गए थे, उसे स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश थी, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी घूमती हुई बाहर की तरफ निकल रही थी और उसी वजह से बल्लेबाज पूरी तरीके से चकित होते हुए नजर आए. लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जरूर मिलेगा. इस एक रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है. 4 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. पहला ओवर प्रगति पर. जीतने के लिए निर्धारित 4 ओवर में 29 रनों की जरूरत. इस मरतबा उछाल कर खेला, हाफ ट्रैकर गेंद थी, बैकफुट पर पहले ही तैयार थे. गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रन.
करने की कोशिश करते हुए, और एक लेजेंडरी अंपायर हम देख सकते हैं कल्याणी घोरपड़े सर मैदान में हैं, जिन्होंने अनेक ऐसे पुरस्कार अपने नाम किए हैं अपने वक्त में। राज कपूर ट्रॉफी में जिन्हें उत्कृष्ट बल्लेबाज के खिताब से नवाजा गया था, राहुल 11 के मुख्य सदस्य और विकेट कीपर रह चुके हैं। जी हां, इस मतलब स्क्वायर लेग के ऊपर से खेला, डीप स्क्वायर लेग मौजूद, बहुत ही अच्छा स्ट्रोक जरूर था मगर उतनी ही अच्छी फील्डिंग, बहुत ही चतुराई के साथ, स्पीड के साथ उस गेंद तक पहुंचे, उस गेंद को फील्ड किया थ्रो करते हुए। एक ही रन पर बल्लेबाजों को संतुष्ट होना पड़ा। इस एक रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरकती हुई 17 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। धीरे धीरे अपनी मंजिल की तरफ चलते हुए दोनों भी बल्लेबाज, जल्दबाजी बिल्कुल करनी नहीं है, ये मैच हम आसानी के साथ जीत सकते हैं, मानो ये दोनों भी बल्लेबाजों ने सोचा है और अपने दिमाग के ऊपर, अपने सर के ऊपर यहाँ पे बर्फ रखते हुए शांति के साथ यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं। प्रेम फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट। जी हाँ, इस मतलब प्रेम की वापसी होती हुई, प्रेम अपने रंग में आते हुए, अपनी असलियत यहाँ पे दिखाते हुए, गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद अचानक गेंद उछलती हुई विकेट से बाउंस यहाँ पे मिला। अनप्रेडिक्टेबल बाउंस ये था, बल्लेबाज बिल्कुल सोचा नहीं होगा बल्लेबाज ने, और जब तक वो उस गेंद के ऊपर शॉट खेलते तब तक गेंद विकेट कीपर के हाथों में जा चुकी थी। इसी वजह से बिंदी गेंद यहाँ पे आ रही है। जी हाँ, फिर से एक बार उसी तरह से बाउंसर फेंकने की कोशिश, बहुत ही लाजवाब गेंदबाजी, बल्लेबाजों को काफी प्रभावित किया है। बल्लेबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव डालने की कोशिश, पहले 2 गेंदें वाइड करने के बाद, उसके बाद अब यहां पे लगातार 2 गेंदें बिंदी, 4 गेंदों में 3 रन खर्च किए हैं और एक सफलता अपने नाम अर्जित की है प्रेम ने सही मायनों में इस ओवर में वापसी की है। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया ऑफ कटर देखने को मिला, ऑफ स्टंप के बाहर, मिडिल और ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ लाने में और उसी के साथ गेंद को उछाल यहाँ पे प्राप्त होता हुआ एक स्पॉट शायद उन्होंने देख लिया है, उस स्पॉट को यहाँ पे परख लिया है गेंदबाज प्रेम ने और उसी स्पॉट के ऊपर गेंदबाजी कर रहे हैं और बल्लेबाजों को बार बार आश्चर्यचकित करते हुए एक एक गेंद यहाँ पे बिंदी कर रहे हैं और एक एक कदम अपनी जीत की तरफ चल रहे हैं। प्रेम की अगली गेंद, जी हाँ, स्क्वायर लेग की दिशा में गेंद हवा में जरूर है, झूलती हुई गेंद, और इसी के साथ एक आसान सा कैच और एक सफलता प्रेम के खाते में।
एक एक गेंद जैसे जैसे यहाँ पे खर्च होगी, बल्लेबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव बढ़ेगा, बल्लेबाजों को यहाँ पे बड़ा स्ट्रोक खेलने के लिए मजबूर होना पड़ेगा, क्योंकि अब 5 गेंदें बची है और 11 रनों की जरूरत बल्लेबाजी करने वाली टीम को जीत मुकम्मल करने के लिए, जीत का सहरा अपने सर सजाने के लिए। प्रसाद, जिनके ऊपर सेकंड नंबर की बोली तकरीबन 15,000 की बोली लगी थी, वही है स्ट्राइक एंड पर। आशा जरूर होंगी, अपेक्षाएं जरूर होंगी, उम्मीद की किरण जरूर होंगी कि प्रसाद अपने टीम को जीत दिलाएंगे, मगर टीम को जीत दिलाने के लिए एक बड़े स्ट्रोक की दरकार है। कम से कम एक छक्का या एक चौका अगर आता है तो यह मैच जीतने का मौका जरूर बल्लेबाजों के पक्ष में होगा। मगर क्या साई यहाँ पे बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक खेलने के लिए अवसर देंगे, बड़ा स्ट्रोक खेलने का यहाँ पे मौका देंगे? हालांकि 30 गज के दायरे में देखिए ऑफ साइड की दिशा में 3 फील्डर हमें तैनात नजर आ रहे हैं, मगर ऑन साइड की दिशा में सभी फील्डर सीमा रेखा के नजदीक तैनात है। पूरी तरीके से सीमा रेखा को पैक कर दिया है फील्डिंग के जरिए से। जी हां, इस मरतबा स्क्वायर लेग के ऊपर से फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक, मगर एक ही रन मिलेगा। बैड लक रहे, तकदीर आज शायद उनके पक्ष में नहीं है, क्योंकि लगातार 2 अच्छे स्ट्रोक होने के बावजूद दोनों भी गेंदों के ऊपर बल्लेबाज को यहाँ पे 2 ही रन मिले। 4 गेंदें बची है और जीतने के लिए 10 रनों की जरूरत। कमाल का ये ओवर, कमाल का ये मैच, शानदार मैच। ऐसा बिल्कुल शुरुआती ओवर में ऐसा नहीं लगा था कि ये मैच इस तरह से होगा। ऐसा लगा था कि तीसरे ओवर में या चौथे ओवर की शुरुआत में ये मैच खत्म हो जाएगा और आसानी के साथ बल्लेबाजी करने वाली टीम जीतेगी, मगर आत्मविश्वास के साथ नबीतुली गेंदबाजी यहाँ पे की है दोनों भी गेंदबाजों ने, अनिकेत और प्रेम। इसका पूरा श्रेय इन 2 गेंदबाजों को चला जाता है, क्योंकि उन 2 गेंदबाजों ने मात्र 3 रन अपने हर ओवर में खर्च किए थे। अब यहाँ पे बातचीत हो रही है फिर से एक बार अंपायर से। वक्त जाया करना मुनासिब नहीं होगा, क्योंकि कल हमने देखा था 6:30 बज चुके थे अंतिम मैच के लिए और थोड़ा सा बैड लाइट का असर हमें देखने को मिला था। चलिए मैच फिर से एक बार शुरू करें, ऐसे मैं गुजारिश करूंगा दोनों भी बल्लेबाजों से। गेंद अगर बाहर जाती है तो आपको नई गेंद मुहैया करवाई दी जाएगी। नई गेंद के साथ आपको बल्लेबाजी करनी होगी, ज़्यादा रुकना अच्छी बात नहीं होगी। इस टूर्नामेंट के लिए, इस प्रतियोगिता के लिए जो जो यहाँ पे नियम है, चलिए ज़्यादा वक्त यहाँ पे ज़ाया करना मुनासिब नहीं होगा, उसी नए गेंद से खेलना होगा आपको। कम से कम एक गेंद तो यहाँ पे करें। 4 गेंदें बची है, जीतने के लिए 10 रनों की जरूरत। 10 रन, 4 गेंदें 10 रन। बल्लेबाजी करने वाली टीम या गेंदबाजी करने वाली टीम, कौन सी टीम यहाँ पे जीतेगी? क्योंकि जीत दोनों भी टीमों को चाहिए, क्योंकि ये मैच अगर जीतेंगे तो दूसरे मैच के लिए आत्मविश्वास भी बढ़ेगा। और उसी के साथ जी हाँ, फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक और आखिरकार स्क्वायर लेग के दिशा में गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन। अब जीतने के लिए इक्वेशन को पूरी तरीके से चेंज किया है। 3 गेंदें और 4 रनों की जरूरत। अगली गेंद फिर से एक बार साई की। जी हाँ, बहुत ही अच्छी गेंद थी, मगर देखभाल कर उस गेंद को खेला, बहुत ही खूबसूरती के साथ उस गेंद को बिहाइंड द विकेट दिशा दी। डिक्लेयर जोन में गेंद जाती हुई फिर से एक बार यहाँ पे 1 रन मिलेगा। 2 गेंदें शेष बची हुई है और 2 गेंदों में जीतने के लिए 3 रनों की जरूरत, यानी एक बड़ा स्ट्रोक
अजय जी यहाँ पे और जरूरी है, कम से कम 2 रन का स्ट्रोक यहाँ पे लगाना होगा और अंतिम गेंद के ऊपर 2 रन आएंगे या नहीं आएंगे ये बताना असंभव के करीब, और इसीलिए बल्लेबाज प्रसाद इसी गेंद के ऊपर चांस लेंगे, इसमें कोई दो राय नहीं है, कोई शक नहीं है। इस गेंद के ऊपर अगर बड़ा स्ट्रोक आता है कम से कम 2 रन का, तो ये मैच तकरीबन बल्लेबाजों के पक्ष में झुका हुआ हमें नजर आएगा। मगर यहाँ पे गेंदबाज अगर एक गेंद भी बिंदी करते हैं या यहाँ पे इस गेंद के ऊपर विकेट चटकाते हैं तो ये मैच गेंदबाजों के पक्ष में भी चला जाएगा, क्योंकि अंतिम गेंद के ऊपर 3 रन बनाना इतना आसान नहीं होगा, दौड़कर 3 रन पूरे नहीं हो सकते, और इसी वजह से कंपलसरी आपको 4 रन चौका लगाना पड़ेगा, और इसी वजह से ये गेंद बहुत ही निर्णायक। प्रथमेश, इनकी जानिब से 100 रुपए का इनाम दिया जाएगा। अगर ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम जिता देते हैं तो प्रसाद के लिए 100 रुपए का इनाम। सम्राट कारले इनकी जानिब से, मंगेश पाटिल इनकी जानिब से प्रसाद के लिए 100 रुपए का इनाम दिया जाएगा। अगर ये मैच जिताते हैं तो प्रसाद को एक मौका जरूर है। आहा, जिसकी मैं बात कर रहा था, बिंदी गेंद यहाँ पे आती हुई प्रसाद को चकमा दिया। तेज तर्रार गेंद थी और मिडल और ऑफ स्टंप पर टप्पा खाने के बाद कट होती हुई गेंद बल्लेबाज प्रसाद ने अक्रॉस द लाइन आड़े बल्ले से खेलकर बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश जरूर की थी, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था, फुटवर्क का इस्तेमाल नहीं था। गेंद को बिल्कुल मिडल किए बिना शॉट खेलने की कोशिश की और सही मायनों में अब यहां पे 3 रनों की जरूरत। जीतने के लिए बड़ा स्ट्रोक अब लेना होगा, क्योंकि 3 रन दौड़कर पूरे करना बहुत ही मुश्किल होता है, जिसकी मैं बात कर रहा था। और इसी के साथ शानदार गेंदबाजी का नमूना यहां पे पेश किया है साई ने। साई को कंधे पर उठाया जा रहा है।